चला मुलांना, पाऊस सुरू झाला का रे आपल्याकडे? बरं, कधीपासून सुरू झालाय पाऊस? कसं वाटतंय रे तुम्हाला? रईशा, तुला कसं वाटतंय ग? एकदम छान वाटतंय. बरं, आणि तुम्ही रेनकोट छत्री आणली का रे आज? कुणी कुणी आणली रेनकोट आणि छत्री? हा, छान. बरं, हात खाली करा. जर पाऊस आज आलाच नसता, पाऊस पडलाच नसता, काय झालं असतं ग साईशा? म्हणजे जनावरांना आणि आपल्याला कुणालाच पाणी मिळालं नसतं. अजून काय झालं असतं रे? हा, सांगा बरं. कोण? काय झालं असतं विराज? झाडांची संख्या कमी झाली असती. बरं, अजून काय झालं असतं पाऊस नसता पडला तर? बरोबर, झाडांना पाणी नसतं मिळालं, सगळ्यांना पाणी नसतं मिळालं, फक्त पाणी. अजून? अगदी बरोबर, आपल्याला जेवण सुद्धा मिळालं असतं का रे? कारण आपलं जे धान्य आहे. हा, सांग. हा, शेताला पाणी लागतं की नाही? पण शेताला पाऊस पडलाच नाही तर शेताला सुद्धा पाणी मिळालं नसतं. आणि सगळीकडे आता पाण्याचा तुटवडा होता, हो की नाही? मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या वर्षी पाऊस लवकर पडला पाहिजे, याच्यासाठी या वर्षी आपण काय करू शकतो? झाडं लावायची. काय करायचं? बरं, ऑक्सिजन, म्हणजे झाडांची संख्या कमी झाली असते, ऑक्सिजन नसता मिळाला. पण मग पाऊस पाडण्यासाठी किंवा पुढच्या वर्षी भरपूर पाऊस पडावा याच्यासाठी आपण काय करायचं? झाडं लावायची. मग तुमच्यापैकी अशी किती जण आहे ज्यांनी झाडं लावायला प्रयत्न केलाय, रोप तयार केलेत? हा, सांग बरं गार्गी. हा, कशाचं रोप तयार केलंय तू? आंब्याचं रोप तयार केलंय. हा, शंभू? आंब्याचं आणि फणसाचं रोप तयार केले. बरं, आणि मग ती झाडं फक्त लावायची का ती वाढवली पण पाहिजेत? आणि मग म्हणूनच आपण म्हणतो यावर्षी जर आपण भरपूर झाडं लावली तर हळूहळू काय होईल? झाडांची संख्या खूप वाढेल आणि पुढच्या वर्षी पाऊस भरपूर पडेल आणि मग आपल्याला पावसाची फार वाट पाहावी लागणार नाही. झाडे लावा 4, पाऊस पडेल फार. काय? झाडे लावा